तुम्हाला जर छोटी-मोठी भूक लागली असेल आणि तुम्हाला काहीतरी टेस्टी आणि चटपटीत खायची इच्छा झाली असेल, तर तुम्ही ही खूप टेस्टी, चटपटीत कॉर्न चाटची रेसिपी ट्राय करून बघू शकता. एकदम मिनिटाभरात बनून तयार होते. त्याकरता सर्वात आधी इथे आपण एक मक्याचं कणीस घेतलेलं आहे आणि या मक्याला चांगलं असं सोललेलं आहे. आता जे मक्याचे दाणे आहेत ते आपण सोलायला सुरुवात केलेली आहे आणि इथे आपण हे सगळे दाणे सोललेले आहेत. सोललेले स्वीट कॉर्न आहेत त्याकरता आपण एका पातेल्यात गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि याला उकळी आल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि यामध्ये कॉर्न टाकून याला उकडण्यासाठी ठेवून देणार आहोत. कॉर्न उकडत आहेत तोपर्यंत इथे आपण काही भाज्या कट करून घेणार आहोत, जसा की कांदा आणि टोमॅटो. तर इथे आपण थोडीशी कोथिंबीरसुद्धा कट करणार आहोत. तर इथे कॉर्नसुद्धा चांगला असा उकडलेला आहे. कॉर्न चांगला उकडल्यानंतर याच्यातलं पाणी काढलेलं आहे. कढईमध्ये 1 चमचा तेल घ्यायचं आहे. तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता आणि यामध्ये आपल्याला उकडलेले जे कॉर्न आहेत ते टाकून घ्यायचे आहेत. यामधलं पाणी कोरडं होत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे. कॉर्नला टेस्ट देण्यासाठी यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ सुरुवातीला घातलं होतं त्यानुसार ॲडजस्ट करायचं आहे. लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि परत याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे. मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी कोरडं होत नाही तोपर्यंत. चाट बनवण्यासाठी आपण एका बाउलमध्ये हे कॉर्न काढून घेतलेले आहेत. यामध्ये घालायचा आहे आपणाला बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो आणि सर्वात शेवटी इथे आपण घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे सगळ्या भाज्या आपणाला या कॉर्नमध्ये चांगल्या अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत. भाज्या चांगल्या अशा मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये घालायचा आहे आपणाला 1 चमचा चाट मसाला आणि सर्वात शेवटी इथे आपण एक अर्धा लिंबू आहे तो पिळून घेणार आहोत आणि हे सगळं चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत. तर आपले हे क्रिस्पी कॉर्न चाट बनवून इथे तयार झालेले आहेत. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर एक लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा.